श्री भालचंद्र महाराज यांचं समाधी मंदिर कणकवली सिंधुदुर्ग। चला आपण दर्शन घेऊया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। नमस्कार महाराज, तुम्ही स्वतः बघितलेले महाराजांचं कसं म्हणजे स्वभाव किंवा तसं काय चिडपण नव्हतं। हां, तेव्हा तरी इकडे चिडले तर अण्णावा खण्णावा असं म्हणून बोलायचे। अच्छा, चिडल्यावर अच्छा, चिडल्यावर आणि सिगरेट लावायची। अच्छा, पेटी सिगरेट लावायची। हां, कोणाला जण हे द्यायचे, गुद्दे मारायचे हाताने। अच्छा, पण तुम्हाला कधी अनुभव तुम्हाला? मला खूप मारलेलं आहे। अच्छा, मारलेलं आहे। अरे वा, किती वर्ष तुम्ही सानिध्य म्हणजे त्यांच्याबरोबर? आता मी ते नाही म्हटलं 52 वर्ष मी बाबांची सेवा करतो, सेवेकरीच आहे बाबांची। अच्छा, सेवेकरी जा तुम्ही बाबा चहा प्यायचे, हां, असे विषय खायचे। अच्छा, माशाडी खायचे। अच्छा 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 अच्छा। आणि लोकांना त्यांचं प्रसिद्धी चांगली आहे। हां, इथे ना, इथे भरपूर प्रसिद्ध। ज्यांनी मार खाला, सिगरेट लावून घेतली, त्यांचं चांगलंच झालं त्यांचं। तुमचं पण चांगलं झालं। मला स्वतःला घर दिलेलं आहे बाबांनी। अरे वा, मला पुनर्जन्म दिलेला आहे। अच्छा, म्हणजे एक्सपिरियन्स आहे तुमचा असा? म्हणजे माझी किडनी फेल होती आणि महाराजांमुळे तुम्ही परत येऊन मी इथे 6 महिने परत काम केलं। 6 महिन्याच्या नंतर येऊन परत बाबांची पुण्यतिथी केली। अरे वा, एवढं सुंदर. डायलिसिस बंद झालं, किडनी परत एकच आहे, जाग्यावर परत एक आलं. अच्छा, तर अजून सेवेत आहात तुम्ही. आणि खरंच 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 छान, खरंच छान. बाबांची किमयाच आहे खरंच. धन्यवाद. आपलं नाव काय पूर्ण साहेब? श्रीरंग शिवपाल पारगावकर. अच्छा अच्छा अच्छा, धन्यवाद साहेब, धन्यवाद. नमस्कार.
आपलं नाव काय साहेब? विश्वनाथ परशुराम पोट. अच्छा, तुम्ही भालचंद्र महाराजांना बघितलं हो. आहे कणकवलीचे. हो. त्यांच्याबद्दल काय थोडं सांगू शकाल? तुमचं वय काय होतं त्यावेळी? त्यावेळी आम्ही शाळेमध्ये होतो. त्या शाळा बाजूला 3 नंबर शाळा, परमपूरचे भालचंद्र महाराज. अच्छा 3 नंबर शाळा. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे महाराजांना तुम्ही स्वतः पाहिलेलं हो आहे. हो. कसे म्हणजे महाराजांचा स्वभाव किंवा कसं काय म्हणजे? ते एखादा राग आला की सिगरेट, बेटकी सिगरेट डोक्यावर लावणे किंवा हे पण चटका काही द्यायचे. चटके द्यायचे. अच्छा पण अच्छा तो अच्छा. चटका अंगावर उठायचा नाही. आम्ही बरेच वेळा घेतलेले आहेत. पण उठायचं नाही, असं चटका लागायचंच नाही. अजिबात नाही. अच्छा. कारण शाळेत असताना आम्ही पास हो नापास हो पास हो काही त्यांना त्रास द्यायचो बस. अच्छा, पास होणार की? पण ते बोलायचे असे की नाही नाही, फक्त मग हे करायचं, मौन असायचे, म्हणजे हो. शांत असायचे. किंवा थापट वगैरे लावून द्यायचे. कधी मारायचे का? हो, मारायचे. आम्ही मार खाल्लेला आहे. अच्छा, खाल्लेलं हो, आहे. खाल्लेलं. नशीबवानच म्हणजे तुम्ही. म्हणजे एक प्रकारचा आशीर्वादच आहे. हो, आशीर्वाद म्हणूनच आम्ही मुद्दाम हे करायचे. अच्छा अच्छा अच्छा, आशीर्वाद त्यांचा. आशीर्वाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा